नमस्कार मित्रांनो, माझं नाव सचिन आणि आज मी माझा पहिला व्हिडिओ अशा एका गोड टॉपिकबद्दल, एका आपल्या गोड सणाबद्दल बनवत आहे, ज्याचं नाव आहे मकर संक्रांती. मकर संक्रांतीचे बरेच सांस्कृतिक, धार्मिक, खगोलिक आणि कृषी महत्त्व आहे. खगोलिक महत्त्व म्हणजे आपण बोलायला गेलं तर सूर्यदेव जो आहे हा मकर राशीत प्रवेश करतो आणि त्याचं वाटचाल जी आहे ही उत्तर दिशेने सुरू होते आणि त्याला आपण उत्तरायण म्हणून म्हणतो. मकर संक्रांती म्हणायला गेलं तर एक सूर्यदेवाची आराधनाचा सण आहे आणि ह्याचं आपण कल्चरल महत्त्व, एक सांस्कृतिक महत्त्व बघायला गेलो तर यावेळी आपण बघा एकमेकांना तिळगुळ देतो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं बोलतो. तर तिळगुळ देण्या एकमेकांबद्दल असं आहे की या जेव्हा ही थंडी कमी व्हायला लागते आणि गरमीकडे आपण प्रवास करतो, तेव्हा तिळगुळ या दिवशी खाणं, तीळ आणि गूळचं मिश्रण खाणं हे शरीराला फार चांगलं असतं. आणि जर आपण ह्याचा कृषी महत्त्व बघितलं तर हा एक हार्वेस्टिंग सीझन आहे, जेव्हा शेतकरी पूर्ण देशभरात हार्वेस्टिंग करतात, कापणी सुरू करतात. महाराष्ट्रामध्ये त्याला मकर संक्रांती म्हणून आपण सेलिब्रेट करतो. साऊथमध्ये पोंगल म्हणून सेलिब्रेट करतो. आसाममध्ये बघितलं तर बिहू माघ म्हणून बोललं जातं. खिचडी उत्तर प्रदेशामध्ये सेलिब्रेट केली जाते खिचडी नावाने. आणि लोहरी असा पंजाबमध्ये सेलिब्रेट केलं जातं. तर हे फार हिंदुइझममध्ये, आपल्या धर्मामध्ये ह्याला फार फार महत्त्व आहे. लोक ह्या दिवशी बरेच लोक गंगेमध्ये, यमुनेमध्ये, गोदावरीमध्ये अभ्यंग स्नान घेतात. फार हे स्पिरिच्युअल गोष्ट आहे आपल्या हिंदुइझममध्ये. आणि एक ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाभारतामध्ये याच दिवशी पितामहांनी हा दिवस निवडला आपला देहत्याग करण्यासाठी. तर लक्षात घ्या, हा फार महत्त्वाचा सण आहे. जेव्हा पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या शरीरामध्ये जास्त वाढते तर पॉझिटिव्ह गोष्टी करायच्या मन होतं. ह्याच्यात आपला धनलाभ, जे व्यापारी लोक आहेत किंवा जे नोकरीदार आहेत, त्याच्यामध्ये धनलाभ व्हायची तुम्हाला दाट शक्यता असते. आणि बघा अजून एक गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये आपण पतंग उडवतो बघा. पतंग उडवायची का उडवली जाते, तर आपली जशी पतंग फार मोठी भरारी घेते, आकाशामध्ये मोठी भरारी घेते, त्याप्रमाणेच आपल्या चेतनाने, आपल्या मनाच्या चेतनाने फार मोठी भरारी घ्यावी. आपल्या इनर कॉन्शियसनेसने अजून मोठी भरारी घ्यावी. आपल्याला चांगला मार्ग मिळावा आणि पॉझिटिव्ह एनर्जीकडे वाटचाल व्हावी. तर माझा हा पहिला व्हिडिओ होता. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये येऊन माहिती द्यावी. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू.